एव्हरीवन, वेलकम बॅक टू येट अनदर मराठी ब्लॉग. सो आय एम इन पुणे. तर आम्ही या एकदम आयकॉनिक एरियामध्ये आहे. तुम्ही पाहत असणार तिकडे ती मंडई आहे आणि करंटली आता हे फुल मार्केट आहे. तुम्ही बघू शकता फुलं आहे तिथे छान. आणि आता सकाळचे वाजले आहेत 8. आम्हाला ॲक्च्युली 7 वाजता यायचं होतं पण थोडंसं लेट झालं. पण तरी आता एवढी वर्दळ नाही आहे. दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट प्लेसेस इन पुणे. तर आपण आज करणार आहोत एक्सप्लोअर, म्हणजे जुन्या प्लेसेस पुण्यामधल्या आणि आयकॉनिक प्लेसेस. तर आपण स्टार्ट करत आहोत फुल मार्केटपासून. आम्ही आता मंडईत आलो आहोत. ही सगळी मंडई आहे. तर आता आम्ही फेरफटका मारणार इथे, सगळं बघणार काय काय आहे इकडे आणि चहासाठी जाणार मग, कारण आता 9 वाजता आहेत. मी चहा मला दोघांना प्यायचा आहे आता. फायनली चहा सापडलेला आहे आम्हाला. तर या किटली घेऊन चहा पिऊया. थँक्यू. छान वाटतं, एकदम कडक स्ट्रॉंग चहा. ओके, तर आम्ही आता बेडेकर मिसळ इकडे आलो आहोत, कारण आम्हाला मिसळच खायची होती आणि पुण्यात आलो आणि मिसळ नाही खाल्ली म्हणजे हे होणारच नाही. तर चला चविष्ट मिसळ खाऊया आता. आहे छान मिसळ पाव आणि रस्सा पण आलेला आहे. थँक्यू. वा वा वा. मी मिसळ म्हणजे ॲक्च्युली खूप वर्षानंतर खाते. न्यूझीलंडमध्ये तर हार्डली कधी खाल्ली असेल मी. गोल भजी पण आलेली आहे, खरवस पण आहे. वा, चला चला आता पटपट खाऊया, आपण इतकी जोरात भूक लागलेली आहे. तिखट आहे. मला गोड लागली थोडी सुरुवातीला, मला तिखट लागतं थोडं. रस्सा मला खूप आवडला. आवडला का कट? सगळं हे कांद्याची गोल भजी अतिशय सुंदर. खरवस पण टेस्ट करू आपण. वा वा. आपण आलो आहोत ऐतिहासिक शनिवार वाड्यात पुण्यातल्या. जसं तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे आणि ही माझी पहिलीच वेळ आहे इथे येण्याची. शनिवार वाडा बांधला होता बाजीराव पेशवे यांनी सन 1736 मध्ये. आत्याबाई, तुम्ही आले आहात का इथे पहिले? मी आलेले एकदा. आणि पेशवे काळीन आर्किटेक्चर बघूनही खूप छान वाटतं. हेरिटेज बिल्डिंग. आणि तुम्हाला तर खूपच आवडणार, कारण तुझं आहेच आर्किटेक्चर म्हणजे फील्ड. आर्किटेक्चर शिकताना हिस्ट्री खूप बोरिंग वाटायचं. जेव्हा आपण ऍक्च्युली येतो आणि वेन वी एक्सपिरियन्स द हिस्ट्री इन दीज मॉन्युमेंट्स ना, ते खूप वेगळं आहे. ऍक्च्युली खूप छान वाटतं. बेस्टच. आणि ऍक्च्युली इकडे हा वाडा जळला होता. फक्त स्टोन स्ट्रक्चर रिमेनिंग, जे पण खूप छान आहे. शनिवार वाडा खूपच सुंदर आहे. आम्ही म्हणजे असं छान वॉक घेतला एक, आणि ह्या शहराच्या मधोमध आहे, म्हणजे तुम्ही गाड्यांचे साऊंड वगैरे ऐकू शकतात. आणि ऊन आता वाढत आहे
ऊनही खूप छान. ऊन हो ना. किती आता 12 वाजले असतील आय गेस. 12च्या टळटळीत उन्हात आम्ही शनिवार वाडा फिरतोय. पायऱ्या खूपच मोठ्या आहेत आणि आता आपण त्या दिशेला जाऊया. गर्दी आहे. वा, वरचा पण एरिया. ओ, तर हा कसा पहिल्या माळा टाईप आहे. वा, इथून पूर्ण शनिवार वाडा तुम्ही बघू शकतात. आज इकडे काहीतरी कार्यक्रम चालला आहे लाल महालमध्ये. त्यामुळे आतमध्ये जास्त बसता वगैरे खाता येणार नाही, पण तरी आपण छान एक चक्कर मारला आम्ही इथे. दुपारचा 1 वाजला आहे. दॅट मीन्स इट्स लंच टाईम. तर आम्ही इकडे जेवायला आलो आहोत दुर्वांकूर डायनिंग हॉलला, जे आहे टिळक रोडला. तर आम्हाला खूप भूक लागली आहे आणि मी ऐकलं आहे तिथे आमरस मिळतो. तर मज्जाच आहे. तर आता उन्हाळा स्टार्ट होतोय आणि आमरस मिळणार आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. खूप भूक लागली आहे, चला जाऊया पहिले. आणि ऊन पण खूप जास्त आहे, त्यामुळे पाणी पण प्यायची गरज आहे. चला. तर आता ही दुर्वांकूर थाळी आहे आणि आम्ही आता स्टार्ट करणार आहे. हो, आमरस. डायनिंग हॉल आहे. तर त्यांना विचारायची गरज आहे की इकडे शयनगृह कुठे आहे का झोपायची. एक्झॅक्टली. मला वाटत नाही मी आता आपण इकडे झोपणार आहोत. चालू करूया. तर एकदम ऑथेंटिक मेन्यू पण आहे आणि जरा वेस्टर्न हां. मेन्यू पण आहे. लेट्स सी हे कॉम्बिनेशन कसं. मस्तच. चला करू स्टार्ट. हो, तुमचं नाव सर? उल्हास मानकर. अच्छा, आपण ओनर ना यांचे? हो. छानच. आणि किती वर्ष झालेत हे? 2000ला चालू झाले. 2000 म्हणजे 23वे वर्ष आहे. हो. आंबे आंबे. नॅचरल पिकवतो. कैरी आणतो. असे आंबे पण तुमचेच म्हणजे? हा नाही, कैरी आणून आम्ही पिकवतो. अरे वा. नॅचरल पिकवतो, हा, हा. त्यामुळे हा स्वाद येतो. आणि केव्हा बंद असतं? सकाळी 12 ते 3:30 असतं, संध्याकाळी 7 ते 11. अच्छा, आणि रोज चालू रोज चालू असतं? असतं. अच्छा, रोज सुट्टी नाही? सुट्टी नाही. तर लंच नंतर आपण आलो आहोत विश्रामबाग वाडा इकडे व्हिजिट करायला. तर हा तो वाडा आहे. म्हणजे हा अजून एक ऐतिहासिक स्थळ आहे पुण्यामधलं. इट्स व्हेरी फेमस. तर आपण आत जाऊन बघूया कसा आहे हा वाडा. सो ही इज अ लिटल बिट ऑफ हिस्ट्री अबाउट दिस विश्रामबाग वाडा. तर इथे लिहिले 1750. इकडे बाजीराव पेशवे 2 यांनी हरिपंत भाऊ फडकेकडून वाड्यासाठी जागा घेतली आणि 1810 पेशवेंनी भव्य विश्रामबाग वाडा बांधला. म्हणजे हा 1810 बांधला गेला होता. सो दिस वाडा इज बेसिकली 2 centuries ओल्ड. हा वाडा जर तुम्ही इकडे बघा खूपच सुंदर आहे. जसं तुम्ही बघू शकतात हा वाडा म्हणजे अतिशय भव्य आणि सुंदर आहे आणि हा 200 वर्षापूर्वीचा आहे. आणि जर तुम्ही बघणार म्हणजे प्रत्येक डिटेलिंग आहे किंवा काही कार्विंग वगैरे खूप अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांनी रिस्टोरेशन खरंच खूप छान मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे असं ही फिलिंग आहे काम आणि पीसफुल वाटते इथे येऊन एकदम. हा दुसरा एरिया आहे वाड्याचा. तर तिकडे तुम्ही बघताय त्या काळची जुनी विहीर आहे. आणि मला तरी वाटतंय हा एरिया असणार म्हणजे हे स्टेज सारखं वाटतं. इथे काही कार्यक्रम होत असणार. खूपच सुंदर आहे. आम्ही आतमध्ये आलो आहोत रेस्टॉरंटच्या पुष्करणी भेळ.
पण ते आता 5 वाजताच त्यांनी ओपन केलेलं आहे. त्यामुळे इथे असं तुम्ही बघू शकतात वेटिंगची लाईन आहे. आणि ते म्हटले वेटिंग म्हणजे 15 मिनटं लागू शकतात वेटिंगचे. तर आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि इथे फक्त ओली भेळ हा एकच पदार्थ मिळतो. त्यामुळे तो आम्ही ट्राय करणार आहोत आज. थँक्यू. भेळ आलेली आहे आपली. क्वांटिटी खूप छान आहे. इट्स व्हेरी यम. टेस्ट करू आता. छान आहे ॲक्च्युली तो. तिखट पण आहे जास्त आहे आणि गोड पण आहे जरासं. आणि भेळ म्हणजे असं न्यूझीलंडला खाणं होत नाही. त्यामुळे इथे आली तर मी सगळे असे पदार्थ ट्राय करते मी. तुम्ही ओन करतात का हे शॉप? आमच्या आजोबांनी चालू केलं 1935 साली. अरे वा. त्यानंतर आमचे वडील आत्ताच गेले 8 महिने आले. 8 महिन्यापूर्वी वडील एक्सपायर झाले. वडील 1960 आल्यापासून आतापर्यंत चालवत होते. 60 पासून जवळपास 60 वर्ष. हो खूपच छान. नाही आणि गेले जवळजवळ 15-1 वर्ष करते. 15-1 वर्ष. अरे वा. आणि रोज ओपन असतं का हे भेळचं दुकान? सोमवारी बंद असतं. सोमवारी बंद. अरे नाही खूपच छान होती भेळ. थँक्यू. आम्ही गजरा घेतलाय आता आणि आत्या मला लावून देते. चमेली. खूप वर्षानंतर घालते मी गजरा. वाव. एकदम असं एस्थेटिक पुणेरी फील आलाय. अरे वा. थँक्यू. आम्ही आलो आहोत इंद्रायणी यशवंती गृह इथे उसाचा रस पिण्यासाठी. आणि हे आहे तुळशीबागेच्या जवळ हे त्यांचं रसवंती गृह. उन्हाळ्यात याच्यापेक्षा बेस्ट काय असू शकतं. म्हणजे इतकं उन्हामुळे तहान लागलेली आहे. म्हटलं जरा उसाचा रस पिऊया. आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि इट हॅज बीन अन अमेझिंग डे. मी आणि आत्याने म्हणजे दिवसभर सकाळी 8ला स्टार्ट केला. ॲक्च्युली 10 तास झाले आहेत. पूर्ण पुणे भ्रमंती झाली आमची आणि छान छान खाण्याच्या प्लेसेसना व्हिजिट केली. छान पदार्थ खाल्ले आणि आम्ही बाडे पण छान छान पाहिले. खाली कॉमेंट करा तुम्ही पण या जागेवर व्हिजिट केलेलं आहेत. अजून काही आम्हाला सुचवायचं असेल कोणत्या दुसऱ्या जागेवर व्हिजिट करा. कोणते खाण्याचे पदार्थ चांगले आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आय होप तुम्हाला पण आमच्याबरोबर फार मजा आली. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. अंटिल देन टेक केअर.